जळगावच्या रावेर तालुक्यातील तांदलवाडी सातपुड्यासह परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे गारबर्डी धरण ओव्हरफ्लो झालंय आणि त्यामुळे यंदा तिसऱ्यांदा तांदलवाडी बलवाडी दरम्यानच्या सुकी नदीला पूर आलाय। भुसावळमधील हातनूर धरणाचे 4 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले। धरणातून 47,393 क्युसेक वेगानं तापी नदीत पाण्याचा विसर्ग होतोय। नदीकाठच्या गावांना त्यामुळे सतर्क करण्यात आलंय। धाराशिवच्या परंडा तालुक्यातील सीना कोळगाव धरण 100% भरलं, त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय। या पाण्याचा जिल्ह्याला फायदा होणार असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। मावळमध्ये परतीच्या पावसाचा जोर कायम आहे, त्यामुळे पवना धरण क्षेत्रात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पवना धरण 100% भरले, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। अमरावतीतल्या दर्यापूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली। अशातच माटरगावमध्ये पुरात दुचाकी आणि बैलगाडी अडकल्याचं दिसलं। यावेळी स्थानिकांनी सतर्कता दाखवत बैलगाडीवरील नागरिकांचे आणि दुचाकी चालकाचे प्राण वाचवलेत। मावळमध्ये परतीचा पाऊस चांगला होत असल्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण आहे। दारुंबरे गावात इंद्रायणी भात पीक जोमात आल्यानं भाताचा सुगंध पसरलाय। आजपासून राज्यातील पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली। पुढील 2 ते 3 दिवस मुंबईसोबतच ठाणे पालघर जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाचा आहे। मात्र 13 ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे, तर 16 ऑक्टोबर नंतर मान्सून केव्हाही निरोप घेऊ शकतो। मात्र ऑक्टोबर महिन्याअखेरीस महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाकारता येत नाही। येणाऱ्या 5 दिवसांत म्हणजेच उद्यापासून 2 ऑक्टोबरपर्यंत पुण्यातील पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। आज सर्वात जास्त म्हणजे 65 मिलीमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे। कोयना धरण हे दुसऱ्यांदा पूर्णपणे भरलंय। धरणात 105.25 टीएमसी पाणीसाठा जमा झालाय। कोयनेत पाण्याची आवक वाढल्यानं मध्यरात्रीच्या सुमारास कोयनेचे 6 दरवाजे 1 फुटानं उचलून विसर्ग सुरू करण्यात आलाय। जायकवाडी धरणात वरच्या धरण समूहातून येणाऱ्या पाण्याची आवक 44,752 क्युसेक वेगानं होतीये। धरणातील पाणीसाठा 99.39% पोहोचलाय। राज्यात सध्या परतीच्या पावसानं धुमाकूळ घातलाय। अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळतोय। या पावसामुळे शेती पिकांना मोठा फटका बसतोय। सांगली जिल्ह्यातील 83 पाझर तलावात 70% पाणीसाठा झालाय। गेल्या वर्षीच्या तुलनेत 47% जादा पाणीसाठा झाल्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर झाली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील 10 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे। मोताळा, खामगाव आणि लोणार तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। यामध्ये 3405 शेतकरी बाधित झाले। सोलापूर जिल्ह्यात माढा तालुक्यात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय। या पावसामुळे हाती आलेलं पीक वाया जात आहे। काही शेतकऱ्यांनी उडीद, सोयाबीन या पिकाची काढणी केली, मात्र पावसामुळे पिकाचं नुकसान होण्याची भीती आहे। रक्तातील साखरेची पातळी वाढल्यास शरीराकडून काही संकेत मिळत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका। रक्तातील साखरेची पातळी वाढल्यास त्वरित काळजी घ्या असं आवाहन डॉक्टरांनी केलं। सध्या सोन्या चांदीच्या दरात सातत्यानं वाढ होते। सध्या परताव्याच्या बाबतीत विचार केला तर सोन्यापेक्षा चांदीला चांगला परतावा मिळतोय। अशा परिस्थितीत चांदीची किंमत 1 लाखाच्या पुढे जाऊ शकते का असा सवाल उपस्थित होतोय। सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अच्छे दिन आलेत। कांद्याच्या दरात चांगली वाढ झाली, मात्र दुसरीकडे ग्राहकांच्या खिशाला झळ बसत असल्याचं बोललं जातंय। सध्या कांद्यासोबतच टोमॅटो तसंच हिरव्या भाज्यांचे भाव वाढलेत। राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची 1,37,278 क्विंटलची आवक झाली। कालपासून कांदा दरात काहीशी घसरण झाली आहे। आज कांद्याला कमीत कमी 2,750 रुपयांपासून ते 4,700 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळतोय। पांढऱ्या कांद्याच्या उत्पादन वाढीसाठी कृषी विभागानं पुढाकार घेतलाय। त्यानुसार 3 हेक्टर क्षेत्रावरती बियाणे उत्पादन तयार करण्याचा ॲक्शन प्लॅन कृषी विभागानं तयार केला। पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक होते। या योजनेचे खाते अपडेट करा म्हणून लिंकचा मेसेज येतो आणि शेतकऱ्यांच्या बँकेच्या खातं हे पूर्ण रिकामं होतं। अशा तक्रारी सायबर सेलकडे दररोज प्राप्त होत आहेत। आणि आता एक सविस्तर बातमी, ती म्हणजे विधानसभेच्या राजकीय महाभारताला सुरुवात झालेली असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वतःचा उल्लेख आधुनिक अभिमन्यू असा केला, तर भाजपनंच देवेंद्र फडणवीस यांना अभिमन्यू केल्याचा टोला विरोधकांनी लगावला। एका मुलाखतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःचा उल्लेख आधुनिक अभिमन्यू असा केला। त्यानंतर विरोधकांकडून त्यांची खिल्ली उडवण्यात येते। आधुनिक कोण आहे, महाभारतातला कोण अभिमन्यू आहे, 1.5 महिन्यांनी कळेल।
कोण कोणतं शस्त्र भेटतो आज सांगण्याची गरज नाही. निवडणुकीच्या मैदानात जनतेच्या तावडीतून तुम्ही कसे सुटाल हे जनता ठरवेल. चक्रव्यूहामध्ये योद्धे अडकतात, बेईमान नाहीत. त्यांनी महाभारताचा इतिहास समजून घ्यावा. फडणवीसांनी स्वतःची अभिमन्यूशी तुलना करू नये. विरोधकांनी किती प्रयत्न केला तरी देवेंद्र फडणवीसांना ते अडकवू शकत नाहीत असं उत्तर राधाकृष्ण विखे पाटलांनी दिलं. मान्य देवेंद्रजी सक्षम आहेत. अभिमन्यूची जी भूमिका ते करतायत, कोणताही चक्रव्यूह छेदून जाण्याचा आणि पराक्रम करण्याची त्यांच्यामध्ये ती क्षमता आहे. विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात अनेक चक्रव्यूह दिसणार आहेत. आता कोण चक्रव्यूह भेदतं आणि कुणाचा अभिमन्यू होतो हे निकालानंतर स्पष्ट होईल. शिवस्वराज्य यात्रेनिमित्तानं जयंत पाटील हे अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत आणि यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेऊन तुम्हीच मुख्यमंत्री होणार असं म्हटलं. अजित पवार गेले, आता तुमचाच नंबर असं म्हणत त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा अहमदनगर जिल्ह्यात दाखल झाली आहे. यावेळी नेवासा तालुक्यातील माऊली गावच्या कार्यकर्त्यांनी पाटलांच्या कारभोवती गराडा घातला. जयंत पाटील यांनी कार थांबवत त्यांची भेट घेतली. यावेळी साहेब अजितदादांचा नंबर गेला, आता तुमचा नंबर, पुढचे मुख्यमंत्री तुम्हीच होणार अशा शुभेच्छा दिल्या. माऊली गावाचा तुम्हाला आशीर्वाद आहे असंही तरुण कार्यकर्ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर देखील जयंत पाटील शरद पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. फुटीनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत अचूक नियोजन करत पक्षाला घवघवीत यश मिळवून दिलं. त्यामुळे सत्ताधारी हादरलेत, पण पवारांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह चांगलाच वाढला आणि त्याचंच प्रतिबिंब शिवस्वराज्य यात्रेत गावागावात दिसून येतंय. राज्याचे पोलीस महासंचालक आणि मुख्य सचिव आणि इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्यासोबत केंद्रीय निवडणूक आयोगानं निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. केंद्रीय निवडणूक आयोग आज पत्रकार परिषद घेणार आहे. कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाईच्या मुख्य मूर्तीचं दर्शन आज बंद असणार आहे. गर्भगृहाची स्वच्छता करण्यात येणार असल्यामुळे सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत दर्शन बंद असेल. विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. 20 सप्टेंबरपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास 1 ऑक्टोबरपासून राज्यभर चक्काजाम करण्याचा इशारा देण्यात आलाय. यावर्षी ऑक्टोबर महिन्यात सुट्यांचा हंगाम आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं बँकांसाठी सुट्यांची यादी जाहीर केली आहे. जवळपास 15 दिवस बँकांना सुट्टी असणार आहे. पश्चिम रेल्वेवरील गोरेगाव ते कांदिवली दरम्यान 6व्या मार्गिकेचं काम सुरू आहे. या कामासाठी आज रात्री 12 वाजल्यापासून ते रविवारी सकाळी 10 वाजेपर्यंत 10 तासांचा ब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीची कामं करण्यासाठी रविवारी ब्लॉक घेतला जाणार आहे. सणासुदीचे दिवस जवळ येत असताना रेल्वेने जवळपास 6000 विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय. अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन 108 रेल्वे गाड्यांमध्ये जनरल डब्यांची संख्या वाढवली आहे. 12500 अतिरिक्त डब्यांना मंजुरी दिली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं संयुक्त पूर्व परीक्षेत कृषी सेवेच्या पदांचा समावेश करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे कृषी सेवेतील 258 पदं ही राज्यसेवेच्या परीक्षेत समाविष्ट झाली असून उमेदवारांना 17 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. सरपंच आणि उपसरपंचाच्या मानधनात शासनानं दुपटीनं वाढ केली. आता सरपंचांना 10,000 रुपयांपर्यंत मानधन मिळणार आहे. याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. याचा लाभ राज्यातील हजारो सरपंचांना होईल. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर म्हाडाच्या घरांच्या सोडतीची लगबग सुरू आहे. 8 ऑक्टोबरला मुंबई मंडळाच्या 2030 घरांच्या सोडतीचा निकाल जाहीर करतानाच दुसरीकडे ठाणे, नवी मुंबई, वसई विरार इत्यादी ठिकाणच्या अंदाजे 6,500 घरांसाठीची जाहिरात आचारसंहितेआधी प्रसिद्ध करण्याच्या दृष्टीनं कोकण मंडळाचे प्रयत्न सुरू आहेत. नागपूर महापालिकेतील कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे, कारण कर्मचाऱ्यांना आता महागाई भत्त्याची थकबाकी मिळणार आहे. जानेवारी 2022 ते 30 जून 2024 पर्यंतची थकबाकी मिळणार असल्यामुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. मागील काही वर्षांपासून मुंबईत आलिशान घरांची मागणी वाढली आहे. त्यामुळे मुंबईकरांची 2 BHK घरांना सर्वाधिक पसंती आहे. 50 लाख ते 1 कोटीपर्यंतच्या घरांच्या खरेदीत वाढ झाली असं सर्वेक्षण अहवालातून उघड झालंय. तलवारीनं केक कापणं किंवा इतर एखाद्या प्रसंगात शस्त्रांचं प्रदर्शन करणं हे गुन्हेगारीचं कृत्य आहे. त्यामुळे असा प्रकार घडल्यास थेट पोलीस कोठडीत जावं लागणार आहे. भारतामध्ये रुग्णालयात दाखल होऊन घेण्यात येणाऱ्या उपचाराचा खर्च जलद गतीनं वाढतोय. 2023-24 साठी उपचाराचा सरासरी खर्च 11.35% वाढलाय.
सध्या कोल्हापुरातील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली. अशातच हसन मुश्रीफांनी केलेल्या शूटिंग रेंजची पाहणी करताना केलेल्या विधानाची जोरदार चर्चा सुरू आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज उपसंचालक क्रीडा कार्यालय इथे भेट देऊन शूटिंग रेंजची पाहणी केली. आंतरराष्ट्रीय पातळीवरील नेमबाज तेजस्विनी सावंत या शूटिंग रेंजमध्ये नेमबाजीचे धडे देत आहेत. पाहणीसाठी आल्यानंतर हसन मुश्रीफ यांनी देखील रायफल हातात धरून टार्गेटवर नेम धरला. सावज टप्प्यात आल्याचं देखील हसन मुश्रीफ म्हणाले. कोल्हापूरमध्ये अत्याधुनिक पद्धतीची शूटिंग रेंज तयार करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन मुश्रीफ यांनी दिलं. मात्र याच वेळेला मुश्रीफ यांनी उल्लेख केलेलं टप्प्यातलं सावज नेमकं कोण याची चर्चा कोल्हापुरात सुरू झाली आहे. राज्यामध्ये परतीच्या पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर दिसून आलाय आणि या पावसामुळे शेतीच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. जळगावच्या एरंडोल शहरात ढगफुटीसारखा पाऊस झालाय. पावसामुळे रस्त्यावरील 2 दुचाकी आणि एक सायकल वाहून जात असतानाचं समोर आलंय. तर बुलडाण्यात बोर्डी नदीच्या पाण्यातून बैलगाडी नेणं बैलगाडी चालकाच्या अंगलट आलंय. पुराच्या पाण्यात ही बैलगाडी पाण्यात उलटली. स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे 2 जण बचावले. गोंदिया जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतातील धान पीक जमीनदोस्त झालंय. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावल्यानं शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडला. शासनाकडून त्याचे त्वरित पंचनामे करावे आणि जास्तीत जास्त संख्येत शेतकऱ्यांना त्यांच्या पंचनामे करून त्यांच्या भरपाई त्यांना त्वरित देण्यात यावी. नाशिक शहरात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे नदीकाठच्या भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. राज्याच्या अनेक भागात उद्याही हवामान विभागानं पावसाचा अलर्ट जारी केला. नांदेड शहरात जवळ असलेल्या नेरली गावामध्ये 200हून अधिक जणांना विषबाधा झाली. सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या टाकीतलं पाणी प्यायल्यामुळे हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मुंबई पुणे महामार्गावरील जुना उर्से टोलनाका बंद करून तो 2 किलोमीटर पुढे मुंबईच्या दिशेला नेण्यात आलाय. तसंच या ठिकाणी असलेले सीसीटीव्ही कॅमेरा आणि लाईट बंद असल्यामुळे परिसरात अंधाराचं साम्राज्य आहे. माझी वसुंधरा अभियान 4.0चा राज्यस्तरीय निकाल जाहीर झाला. यात सांगली जिल्हा परिषदेनं राज्यात पहिला क्रमांक पटकावला. तर जिल्ह्यातील 16 ग्रामपंचायतींनी या अभियानात यश मिळवलंय. विजेत्यांना तब्बल 9,20,00,000चं बक्षीस मिळणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून सांगलीमध्ये बैलगाडी केसरी स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं. यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी महायज्ञ सोहळा पार पडेल अशी माहिती पैलवान चंद्रहार पाटील यांनी दिली. नवरात्रोत्सव अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपलाय. त्यामुळे कार्ला गडावर नवरात्रीचा उत्साह आहे. एकविरा आईच्या मंदिराची डागडुजी आणि रंगरंगोटी करण्याच्या कामाला वेग आलाय. देहू रोड पोलिसांनी गरबा मंडळाची बैठक घेतली. यावेळी परवानगी घेऊनच उत्सव साजरा करावा असे आदेश देण्यात आलेत. तर कार्यक्रमाच्या स्थळी सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात यावेत अशा सूचना देखील देण्यात आल्या. मावळच्या कुंभारवाड्यात नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. जागोजागी देवीच्या मूर्तीवर शेवटच्या रंगाचा हात फिरवला जातोय. मूर्तीला सजवण्यात कारागीर व्यस्त आहेत. सप्तशृंगी गड घाट रस्त्यावरील मलबा हटवण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे सोमवारी सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत नांदुरी ते सप्तशृंगी गड घाट रस्ता वाहतुकीसाठी बंद असेल. अंबरनाथ आणि बदलापूर शहरासाठी उल्हास नदीतून अतिरिक्त 7 दशलक्ष घनमीटर पाण्याचं आरक्षण मंजूर झालंय. त्यामुळे अंबरनाथमधील पाणी योजना मार्गी लागणार आहे आणि पाणी आरक्षणामुळे रखडलेली बदलापुरातील पाणी योजना मंजूर होईल.